विविध राजकीय मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते संजय गायकवाड आहेत. सर, काय म्हणाल? काल विरोधी पक्ष आणि विशेष करून मनसेने मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला. जी मागणी काही दिवसापूर्वी तुम्ही केली होती, तीच मागणी आता विरोधी पक्ष पण करतोय. बघा, विरोधी पक्षाने जी मागणी केलेली आहे, ही जी नावं आहेत, ही नावं 20 वर्षापासूनची आधीची आहेत आणि काँग्रेस पक्षाला मानणारा हा जो मतदार आहे, यांचीच नावं डबल आहेत. त्याच्यामुळे विरोधकांना वाटत असेल की शासन किंवा सरकार जाणून बुजून नावं यांना विजय करायकरता ठेवतं, तर त्यांचा हा सपशेल त्यांचा गैरसमज आहे. इथे सुद्धा मी जो सांगितलं की ही नावं डबल आहेत, त्याचा 100% फायदा काँग्रेसला होतो. 30-30, 25-25 वर्षापासूनची गाव सोडून गेलेली लोक आहेत, मृत्यूचे झालेले लोक आहेत, ही नावं काढल्या गेली पाहिजे. आता विरोधी पक्षाचा विषय निवडणूक आयोगाला राजकारण वाटत असेल तर आमच्यासारखे लोक सत्य मांडतात, ते तर समजून घेतलं पाहिजे. याच्यात राजकारण करायचा काही प्रश्नच येत नाही आहे. खरोखर आज मला जो इतका लीड कमी पडला आहे, बोगस मतामुळेच पडला. ही सगळी मतं उभाटाकडे काँग्रेसकडे गेली. निवडणूक जसं सत्ताधारी पक्ष सुद्धा म्हणतोय की दुबार नावं ही काढण्यात यावी, मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी, तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. नेमकं काय कारण असेल? कुणी टाकली असतील ही नावं आणि त्याचा उद्देश काय असेल? ही नावं त्या निवडणुकीच्या काळामध्ये स्वतःला विजयी करण्याकरता, नगरसेवकाच्या निवडणुकीकरता, नगराध्यक्षाच्या निवडणुकीकरता ही त्या मागच्या काळात टाकलेली आहे आणि ते लोक सर्रास 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. मग आमच्या इथे मी सांगितलं की एकाच कुटुंबाचे नाव 4-4 प्रभागात आहे. आमची इथली एक नगराध्यक्ष आहे, तिचं नाव 4 ठिकाणी आहे. हे जे उघड दिसतं ते तर थांबलं पाहिजे. काल उद्धव ठाकरेंनी दावा केलाय की त्यांचे जे 4 मतं आहेत त्यांच्या पत्नीचं, हे निवडणूक यादीतून गायब करण्याचा कट कुणीतरी रचतंय, असं त्यांनी काल दावा केला. आता त्याच्यात किती सत्य आहे माहीत नाही, पण असं होणार ना, म्हणजे निवडणूक आयोगाकडनं काय चुका होऊ शकतात हे सांगू शकत नाही. कारण मागच्या वेळेस या निवडणुकीत शहरातल्या अनेक लोकांची आमच्या नावावर डिलीटचा शिक्का मारून टाकला. तो जिवंत आहे, तो तर त्याचा आय कार्ड दाखवतो आणि डिलीट दाखवतो. निवडणूक आयोग काय करेल काही सांगता येत नाही. तुमच्याच सरकारमधले मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की शिवसेना ही उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे. त्यांचा म्हणायचा उद्देश असा असेल की त्यांनी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि पवारसाहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली, असा त्यांचा म्हणायचा उद्देश आहे. परंतु ज्या विचाराने ती स्थापन केली तो विचार सोडल्यामुळं त्या विचाराची शिवसेना आज आमच्याकडे आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी कालचा मोर्चा आहे असंही काही विरोधक म्हणतात. तुमच्या पक्षात नाही, सरळ मुंबई ताब्यात घेण्याकरताच सगळं हे चाललं आहे आणि त्याच्यामुळे सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान चालू आहे. परंतु मुंबईचा मतदार हा सुज्ञ आहे, योग्य निर्णय तो घेईल. तर नक्कीच मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर ठेवून विरोधी पक्षांचं हे कारस्थान सरकारला बदनाम करण्याचं आहे, असं संजय गायकवाड म्हणतात. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.